ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सुमन नागराजला भेटायला गेलेली असते. कारण तिचं म्हणणं असतं, जिथे नातं असतं तिथे ओढ असते. आणि इथे आता तिने तर नागराजवरती जीवापाड प्रेम केलेलं असतं. आणि त्यामुळे इतकं निस्वार्थ प्रेम केल्यानंतर नागराजने तिचं आयुष्य उद्ध्वस्त का केलं असा जाब विचारण्यासाठी सुमन जेलमध्ये नागराजला भेटायला गेलेली असते. आणि तिथे गेल्यानंतर नागराजमध्ये थोडासा का होईना बदल झाला असेल असं सुमनला वाटत असतं. पण इथे त्याच्यामध्ये काडी मात्र बदल झालेला नसतो. उलट तो जे काही वागलेला असतो त्याचा त्याला बिलकुल पण पश्चाताप नसतो. त्याला अजिबात त्या गोष्टीचं वाईट वाटत नसतं की त्याने स्वतःच्याच भावाला आणि त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. उलट तो सुमनला म्हणत असतो की ते तिघेजणं वाचले म्हणून, नाहीतर आज संपूर्ण प्रॉपर्टी आपली असती. मी राजासारखा त्या प्रॉपर्टीचा मालक झालो असतो आणि तू राणीसारखी राहिली असती सुमन. पण तुला तर त्याचं काहीच वाटत नाही आहे. आणि सुमनला त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर लाज वाटायला लागते की ती नागराज किल्लेदारची बायको आहे. ती त्याला म्हणते सुद्धा की माझ्या नावाच्या पुढे मी तुमचं नाव लावते, या गोष्टीचा मला राग येतोय. मला किळस वाटते तुमच्या ह्या वागण्याची. कधीतरी मी तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम केलं होतं, या गोष्टीची मला लाज वाटते असं ती नागराजला म्हणत असते. पण नागराजला काडी मात्र त्याचं काही वाटत नसतं, कसलंही रिग्रेट नसतं. तेव्हा ती त्याला म्हणते की उगाच मी तुम्हाला इथे भेटायला आले. खरं तर मी तुम्हाला इथे माझ्या प्रश्नांची उत्तरच विचारायला आले होते की का का तुम्ही माझा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केलात, का तुम्हाला नीट वागता आलं नाही, का तुम्ही भाऊजींच्या जीवावरती उठलात. हे सगळं ती आता नागराजला बोलते. पण नागराजच्या बोलण्यात तिला पश्चाताप जाणवतच नाही. चुकीची जाणीवसुद्धा त्याला झालेली नाही आहे. आणि त्यामुळे इथे तिला आता खूपच जास्त त्रास होतो. आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये इथे आता नागराजच्या क्रूर वागण्यामुळे सुमनला इतका त्रास होतो की ती स्वतःचा जीव संपवण्याचा निर्णय घेते आणि स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर एका बाजूला प्रिया, मैना आणि सदा यांचं कारस्थान आता उघडं पाडलेलं असतं. आणि त्यामुळे सुभेदार आणि किल्लेदार या दोघांनासुद्धा समजलेलं असतं की सदा, मैना यांची मुलगी प्रिया आहे. आणि त्यामुळे प्रियाचं भांडं फुटल्यानंतर प्रिया, सदा आणि मैना या तिघांनासुद्धा जेलमध्ये पाठवलेलं असतं. त्यांना त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. आणि आता प्रश्न उरलेला असतो, तो म्हणजे खरी तन्वी कोण. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की अर्जुन सायली प्रियाच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असतात आणि त्यांच्या हाती ठोस पुरावे लागलेले असतात. ते म्हणजे की प्रिया मधुकर हीच बबली आहे आणि ती सदा, मैनाची मुलगी आहे. याचा अर्थ ती खरी तन्वी नाही आहे हे सिद्ध झाले. अर्जुन सायलीला संशयसुद्धा आहे की ही खरी तन्वी नाही आहे, फक्त त्यांना सुभेदारांसमोर आता हे आणण्यासाठी पुरावे लागणार आहेत. कारण त्याशिवाय तर कुणी विश्वासच ठेवणार नाही. आणि त्यासाठी त्यांना आता पुराव्यांची गरज आहे. आणि ते सगळेजण पुरावे गोळा करत आहेत. अर्जुन सायली आणि चैतन्यसुद्धा त्यांना मदत करतोय. त्याचबरोबर इथे आता पुरावे गोळा करता करता अर्जुनच्या डोक्यात एक आयडिया आलेली असते की आपण एक काम करूया, आपण आता मैनाची आणि प्रियाची DNA टेस्ट करूया. त्याचा रिपोर्ट आलेला असतो. DNA रिपोर्टसुद्धा मॅच झालेला असतो. त्याच्यामुळे ती त्यांची मुलगी आहे हे सिद्ध झालेलं असतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हातात पुरावे आल्यानंतर अर्जुन काही गप्प बसत नाही. कारण तो सायलीला आधीच बोललेला असतो, माझ्यामध्ये काही पेशन्स वगैरे नाही आहेत. मला आता लवकरात लवकर प्रियाचं भांडं फोडायचं आहे. सगळ्यांसमोर प्रियाचा खरा चेहरा आणायचा आहे. आणि ती तन्वी नाही आहे, ती आपली कुणीच नाही आहे. आणि तरीसुद्धा तिच्यामुळे आपण सगळ्यांनी खूप काही सहन केलं आहे. आपण तिच्यामुळे खूप दुःख भोगलं आहे. तिच्यामुळे विनाकारण आपल्या घरामध्ये वाद निर्माण झाले, कटुता आली. आणि म्हणूनच अशा क्रूर मुलीला मला या घरामध्ये एक मिनिटसुद्धा ठेवायचं नाही आहे.
असं आता अर्जुनने ठरवलेलं असतं. त्यामुळे पुरावे भेटल्या अर्जुन ते पुरावे आपल्या कुटुंबाच्या समोर सादर करतो आणि त्याचबरोबर सगळ्यांसमोर सत्याचा उलगडा करतो की प्रिया ही तन्वी नाही आहे, ती मैना सदाची मुलगी आहे. आत्तापर्यंत ती आपल्या घरामध्ये खोटं बोलून राहिली आहे. तन्वी कुणीतरी दुसरीच आहे, कारण तन्वीची ओळख आपल्यापासून लपवली जाते. त्यामुळे या खोटारड्या मुलीला आपल्या घरामध्ये स्थान नाही. आणि इथे आता खूपच हुशारीने सदा मैनाला तिथे बोलावलं जातं आणि त्यांच्या तोंडूनच एक गोष्ट वधवून घेतली जाते आणि ती गोष्ट म्हणजे हीच की प्रिया त्यांची मुलगी आहे, ती म्हणजे बबली, ती खरी तन्वी नाही आहे. मग काय, सुभेदारांना पुरावे मिळाल्यानंतर त्या खोटाड्या माणसांना ते काय आता घरामध्ये ठेवतात? अजिबातच नाही. तेव्हा इथे पोलिसांना फोन केला जातो. अश्विनने सांगितलेलं असतं की आत्तापर्यंत मी तुझी खूप बाजू घेतली, तुला समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण हे सगळे पुरावे पाहता आणि सदा मैनाने स्वतःहून हे कबूल केले की तू त्यांची मुलगी आहेस म्हणून, आणि DNA टेस्टचा रिपोर्टसुद्धा खरा आहे, त्याच्यामध्ये काही फेरफार केलेली नाही. कारण मी एक डॉक्टर आहे आणि खरा आणि खोटा रिपोर्ट कसा असतो यातलं अंतर काय आहे ते मला बरोबर माहिती आहे, आणि त्यामुळे तू त्यांची मुलगी आहेस हे सिद्ध होतं आहे. आणि इथे आता अर्जुनने विश्वास बसण्यासाठी अजून एक गोष्ट केलेली असते, ती म्हणजे प्रिया आणि रविराज काका यांचीसुद्धा DNA टेस्ट केलेली असते आणि तेव्हा इथे त्यांची DNA टेस्ट नेगेटिव्ह आलेली असते, ती त्यांची मुलगी नाही आहे हे सिद्ध झालेलं असतं. तेव्हा अर्जुन अश्विनला म्हणतो, हे पुरावे तुझ्यासमोर मी सादर केलेले आहेत, तरीसुद्धा तुला तुझ्या बायकोवरती आंधळा विश्वास ठेवायचा असेल तर तू ठेव, माझी काही हरकत नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती खरी तन्वी नाही आहे हे आम्ही सगळ्यांनी मान्य केले. त्यामुळे तिला आम्ही आता तन्वीचा मान अजिबातच देणार नाही. ती किती फ्रॉड मुलगी आहे ते आम्हाला बरोबर कळले. तेव्हा इथे आता अश्विनच्या समोरसुद्धा सत्य आलेलं असतं आणि त्यामुळे अश्विन आता पुराव्यांवरती विश्वास ठेवणारच असतो. कारण आत्तापर्यंत प्रियाने त्याला खूप मूर्ख बनवलेलं असतं, खूपच जास्त, आणि तो मूर्ख बनत गेलेला असतो. त्यामुळे इथे आता जर इथे अर्जुनने एवढं सांगितल्यानंतरसुद्धा अश्विनने तिच्यावरती विश्वास ठेवला तर त्याच्यासारखा मूर्ख तोच. तेव्हा रविराज काका म्हणतात की तरीच मला आधीपासूनच वाटत होतं, इतकी खोटारडी मुलगी माझी तर असूच शकत नाही. कारण लहानपणीची तन्वी बदलून किती बदलणार, तिच्यामधले लहानपणीचे गुण किती छान होते. म्हणजे माणसामध्ये बदल होतो, पण थोडाफार इकडे तिकडे होत असतो. यांचा म्हणजे जमीन आसमानाचा बदल. लहानपणीची तन्वी आणि आत्ताची तन्वी याच्यामध्ये इतकी तफावत मला आधीपासूनच शंका होती. पण बापाचं प्रेम, इतक्या वर्षानंतर आपली मुलगी परत आली म्हणून आंधळा विश्वास ठेवला. पण कुठेतरी मनामध्ये सतत ही जाणीव होती की कदाचित आपण चुकीच्या मुलीवरती विश्वास ठेवला. आणि त्यानंतर प्रतिमा तर म्हणते, मला आधीपासूनच शंका होती म्हणून मला कधीच तिच्याबद्दल ओढ वाटली नाही, कधीच तिच्याबद्दल प्रेम वाटलं नाही. आणि त्यामुळेच आता सत्य समोर आलेलं आहे आणि मी हिचा कधीही मुलगी म्हणून स्वीकार करणार नाही आहे. तेव्हा इथे आता अश्विनसमोर सत्य आल्यानंतर तो म्हणतो की आतापर्यंत सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, पण आता सत्य माझ्यासमोर असताना मी अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही आहे. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच आणि ती मिळालीच पाहिजे. त्यामुळे दादा, आताच्या आता पोलिसांना फोन कर, बाकीची चौकशी आपण नंतर करूच. पण आता सध्या तरी आपल्याकडे जे पुरावे आलेत ना, त्याच्या आधारे हे तिघेही एक नंबरचे खोटारडे आहेत हे सिद्ध झाले. त्यामुळे आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर आणि या तिघांना अरेस्ट करायला सांग. बाकीची चौकशी मी नंतरसुद्धा करेनच, शहानिशा मी पुन्हा एकदा करेनच, पण ती आता हिला घरामध्ये ठेवून नाही, जेलमध्ये ठेवून. आणि या तिघांना आता जेलचा रस्ता दाखवलेला असतो. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा उशिरा का होईना पण मिळालेली असते. प्रिया फायनली जेलमध्ये गेलेली असते. नियतीने तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते. त्याचबरोबर सुमन नागराजला भेटून आलेली असते. तेव्हा सातत्याने तिला त्याचे शब्द आठवत असतात. सुमन त्याला भेटायला गेलेली असते. तिला वाटत असतं की त्याच्यामध्ये थोडी तरी माणुसकी बाकी असेल, पण तसं काही झालेलं नसतं. कारण का, उलट तिला अजून त्रास व्हायला लागतो. जेव्हा नागराज म्हणतो की ते तिघेजण मेले असते ना तर जास्त बरं झालं असतं, पण तरीसुद्धा अजून मी हार मानलेली नाही आहे. काहीही झालं ना तरीसुद्धा
तरीसुद्धा मी कधीच आता माझ्या मनातली आग विझू देणार नाही. जेव्हा मला चान्स मिळेल तेव्हा मी त्या रविराज किल्लेदारला मारण्याचा प्रयत्न करेन, त्याच्या मुलीला, त्याच्या बायकोला पुन्हा मारण्याचा प्रयत्न करेन, असं नागराज म्हणत असतो. तो म्हणतो की त्या प्रॉपर्टीवरती माझा अधिकार आहे. तरीसुद्धा सुमनने सांगितलेलं असतं, अहो ती प्रॉपर्टी वडिलोपार्जित नाही आहे. वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी होती त्याच्या समान वाटण्या भाऊजींनी आधीच केल्या होत्या की नाही. तुम्हालासुद्धा सारखंच दिलं होतं आणि त्यांनीसुद्धा सारखंच ठेवलं होतं. उलट तुम्हाला थोडं जास्त दिलं होतं. कारण का? कारण तुम्ही काही कमवत नाही हे भाऊजींना आधीच माहिती होतं. आणि आपलं लग्न होण्याच्या आधीपासूनच भाऊजी नावाजलेले वकील होते. त्यांची ओळख होती, त्यांच्याकडे खूप पैसा अडका होता. त्यांनी हे जे काही कमावले ते स्वतःच्या मेहनतीने कमावले. हे आज त्यांच्याकडे जी काही संपत्ती आहे ती त्यांनी स्वतः कमावलेली आहे. मग तुम्हाला त्यांचं ओरवाडून का घ्यायचं आहे? तुमच्यामध्ये कधी स्वतःच्या कष्टाने कमवण्याची धमक नव्हती हे भाऊजींना माहिती होतं. पण तरीसुद्धा त्यांनी तुम्हाला घरामध्ये राहू दिलं, तुमचा सगळा खर्च उचलला, तुमच्या मुलाचं शिक्षण केलं, तुमच्या बायकोला बहिणीचा दर्जा दिला. तरीसुद्धा तुम्हाला अजून काय हवं होतं? 2-3 वेळा तुम्हाला बिझनेस करायचा होता आणि भाऊजींनी तुम्हाला बिझनेससाठी पैसे दिले नाही का? सांगा ना. त्यांनी तुम्हाला बिझनेससाठी सुद्धा पैसे दिले होते, पण तुम्ही काय केलं? त्या महिपत शिखरेबरोबर लागलात आणि बिझनेस करता करता सगळे पैसे डुबवलेत. तुम्हाला स्वतःचा एकही बिझनेस नीट करताच आला नाही. भाऊजी नावाजलेले वकील होते म्हणून तुम्हाला हवे तेवढे पैसे खर्चाला देत होते ना. पण तरीसुद्धा तुम्ही एक नोकरी करू शकला नाहीत. तुम्ही बिझनेस काय करणार हे भाऊजींना कळलं आणि त्यानंतर ते तुम्हाला पैसे कशासाठी हवेत असा जाब विचारायला लागले. पण ते सुद्धा तुम्हाला खटकायला लागलं, बरोबर ना? पण तुम्ही क्रूर आहात. तेव्हा नागराज म्हणतो, हो आहे मी क्रूर. मग का आलीस मला भेटायला? मी तुला इथे बोलवायला आलं नव्हतं की मला भेटायला ये, मला बघायला ये म्हणून. मग का आलीस तू इथे? चल निघ इथून. असा नागराजने तिचा अपमान केलेला असतो. तेव्हा सुमनला खऱ्या अर्थाने तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. कारण आता नागराज जरी जेलमध्ये गेलेला असतो ना, तरीसुद्धा तिला त्याची सातत्याने काळजी वाटत असते. तिला असं वाटत असतं की नागराज कधीतरी सुधरेल, नागराज कधीतरी सुधरेल. आता तो सुधारला असेल. मी त्याच्याजवळ बोलायला गेल्यानंतर तो कधीतरी चांगलं बोलेल की सुमन मी चुकलो, मला माफ कर, मला घरी यायचं आहे, मला दादाची माफी मागायची आहे, मी जे काही केलं ते खूप चुकीचं केलं, असं एकदा तरी तो बोलेल असं तिला वाटलेलं असतं. पण इथे नागराज अजिबात त्याला पश्चाताप झालेला नसतो. आणि या गोष्टीची जाणीव जेव्हा सुमनला होते ना, तेव्हा ती त्याच्या बाबतीत किती चुकीची होती, तिने किती चुकीची आशा मनामध्ये ठेवली होती हे आता तिला कळालेलं असतं. आणि त्यानंतर इथे आता या गोष्टीचा त्रास सुमनला इतका होतो की तिचं खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नसतं. तेव्हा प्रतिमा, रविराज काका तिची अगदी बहिणीप्रमाणे काळजी घेत असतात. रविराज काका म्हणतात की सुमन, नागराज नाही आहे म्हणून तू काळजी करू नको. तुझा भाऊ जिवंत आहे हे विसरू नको. हे बघ, मी तुझ्या भविष्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत आणि दर महिन्याला मी तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करणारच. पण त्याचबरोबर मी तुझ्या नावावरती काही इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू ते पैसे वापरू शकतेस. तुला हवे तेव्हा तुला कुणीही प्रश्न विचारणार नाही, असं सुद्धा रविराज काकांनी तिला सांगितलेलं असतं. तिच्या नावाने काही प्रॉपर्टीसुद्धा खरेदी करून ठेवलेली असते. कारण तिला असं वाटायला नको की आपण एकटे आहोत, आपलं कुणीच नाही. आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी असताना ती खूप एकटी पडलेली असते. कारण तिला तिच्या नवऱ्याच्या वागण्याचा त्रास होत असतो. माझी इथे लोक इतकी चांगली असताना नागराज चुकीचं का वागला, या गोष्टीचा ती स्वतःला त्रास करून घेते. आणि मग तिने इथे पॉइझन आणलेलं असतं. ती पॉइझन घेते आणि स्वतःला संपवण्याचा निर्णय घेते. आणि ती स्वतःला संपवण्याचा निर्णय घेते तेव्हा ती औषध प्यायलेली असते आणि तिने आता स्वतःचा जीव संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा ती आपल्या रूममध्ये निश्चित पडलेली असताना तिच्याजवळ आता प्रतिमा गेलेली असते आणि तिला म्हणत असते की येतेस ना, जेवायला येतेस ना सुमन. आणि सुमन काही जेवायला जात नाही कारण ती बेशुद्ध झालेली असते. तेव्हा इथे प्रतिमा आरडाओरडा करते आणि रविराजला बोलावून घेते आणि लगेच ते दोघेजणं सुमनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. आणि त्यामुळे योग्य वेळी हॉस्पिटलला नेल्यामुळे सुमनचा जीव वाचलेला असतो.
सुमन ही वाचलेली असते आणि इथे रविराज काका आणि प्रतिमा या दोघांनी तिची व्यवस्थित ट्रीटमेंट ही केलेली असते.